हॅलो नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण सेट नेट परीक्षा जी आता नेट परीक्षा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये होऊ घातलेली आहे आणि सेट परीक्षा जी मार्च 2026 मध्ये होईल त्या दृष्टिकोनातून आपण पेपर 1 पेपर 2 याची तयारी संदर्भात चर्चा करत आहोत. तर आज आपण या व्हिडिओमध्ये सेट एक्झाम पेपर क्रमांक 2 एज्युकेशन शिक्षणशास्त्र या संदर्भात 15 जून 2024ला 25ला जो पेपर झाला आहे त्याचं विश्लेषण आपण घटक वाईज करणार आहोत. घटक वाईज यासाठी की आपल्याला अभ्यास देखील त्याच पद्धतीनं करणं अपेक्षित आहे. आपण जर या चॅनलला नवीन असाल तर व्हिडिओ आवडल्यानंतर नक्कीच सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना क्लास जॉईन करायचा असेल पेपर 1 पेपर 2चा तर त्यांना दोन्ही पेपरचं एकत्र जॉईन केला तर 3000 रुपयामध्ये त्यामध्ये तुम्हाला सर्व घटकांचे लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर्स, त्यानंतर सर्व घटकांच्या पेपर 1 पेपर 2च्या नोट्स, त्यानंतर पेपर 1 पेपर 2च्या लाईव्ह म्हणजेच ऑनलाईन आणि ऑफलाईन टेस्ट सिरीज 10 विश्लेषणासह, त्याबरोबरच प्रत्येक रविवारी चर्चासत्र, अशा पद्धतीने एकंदरीत तुम्हाला कोर्स उपलब्ध आहे. त्यासाठी ऑल एक्झाम कट्टा ॲप डाउनलोड करावं लागेल. काही अडचण आली तर तुम्ही या नंबरला कॉल करू शकता. आमच्याबरोबर जोडलं जाण्यासाठी याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑल एक्झाम कट्टा टेलिग्राम चॅनल, ऑल एक्झाम कट्टा फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेज, त्याचबरोबर ऑल एक्झाम कट्टा ॲप देखील आहे ज्या माध्यमातून तुम्ही आमच्याशी जोडलं जाऊ शकता. चला तर मग वेळ न घालवता आपण सुरुवात करूयात. पहिला जो घटक आहे घटक आहे शैक्षणिक अभ्यास, एज्युकेशनल स्टडीज. याच्यामध्ये एकूण 4 उपमुद्दे आहेत. शिक्षणासंबंधी भारतीय तत्वज्ञानाचे योगदान. दुसरा उपमुद्दा आहे शिक्षणासंबंधी पाश्चात्य विचारधारेचे योगदान. तिसरा उपमुद्दा आहे शिक्षणाचा समाजशास्त्रीय आधार. आणि चौथा उपमुद्दा आहे सामाजिकीकरण आणि शिक्षण या संदर्भातील भूमिका. तर आपण सुरुवात करूयात पहिल्या प्रश्नाला. बघा, 15 जून 2025च्या परीक्षेमधील ए सेट मधील पहिला प्रश्न विचारला होता भारतीय तत्वज्ञानावर. पहिल्या उपमुद्द्यावर सांख्य दर्शन हे मुळात टिंबटिंब यांनी प्रतिपादले आहे म्हणजे मांडलेलं आहे. कणाद, पतंजली, कपिल, व्यास. तर याचं योग्य उत्तर आहे कपिल. पर्याय क्रमांक सी योग्य आहे. त्याचं विश्लेषण असं आहे बघा, सांख्य दर्शन हे भारतीय तत्वज्ञानातील सर्वात प्राचीन आणि वास्तवतावादी दर्शन मानले जातं. म्हणजे तत्वज्ञान, दर्शन म्हणजे तत्वज्ञान. या दर्शनाचे मूळ प्रणेते प्रतिपादक हे महर्षी कपिल हे आहेत. सांख्य दर्शनानुसार जग म्हणजे पुरुष चेतना आणि प्रकृती म्हणजे जड या 2 मूलभूत तत्वांनी बनलेलं आहे जग. कणाद हे वैश्विक दर्शनाचे प्रणेते आहेत. पतंजली हे योग दर्शनाचे प्रणेते आहेत. आणि व्यास हे वेदांत दर्शनाचे मूळ ब्रह्मसूत्राचे संकल्पनाकर्ते मानले जातात. अशा पद्धतीनं योग्य उत्तर आहे सी पर्याय. पुढचा दुसरा प्रश्न आहे बघा, भारतीय तत्वज्ञानावर आधारित प्राणायाम ही पतंजलीच्या अष्टांग योगातील टिंबटिंब पायरी मानली जाते. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी. आपल्या प्रतिक्रिया तुम्ही चॅट बॉक्समध्ये देऊ शकता. काय वाटतं तुम्हाला कोणती पायरी असेल प्राणायाम जे अष्टांग मार्ग सांगितलेले त्यापैकी? तर योग्य उत्तर काय आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, चौथी पायरी आहे प्राणायाम. बघूयात आपण सविस्तर स्पष्टीकरण. पतंजलीच्या अष्टांग योगामध्ये एकूण 8 पायऱ्या आहे आणि किंवा अंगे आहेत ज्या क्रमाने आत्मज्ञानाकडे घेऊन जातात. ज्यामध्ये पहिली पायरी म्हणजे यम, सामाजिक नियम आणि संयम. दुसरा आहे नियम, व्यक्तिगत नियम, आचरण पद्धती. त्यानंतर तिसरा आहे आसन म्हणजे शारीरिक स्थिरता. आणि चौथा आहे प्राणायाम, श्वास नियंत्रण. ही चौथी पायरी मानली जाते. पाचवी आहे प्रत्याहार, इंद्रिय नियंत्रण. 6वी आहे धारणा, एकाग्रता. आणि 7वी आहे ध्यान, मेडिटेशन. आणि 8वी आहे समाधी, अंतिम मुक्ती. त्यामुळे चौथी पायरी आहे ती प्राणायाम, श्वासावर नियंत्रण. ही चौथी पायरी जी आपल्याला प्रश्नामध्ये विचारली होती. त्यानंतरनं तिसरा प्रश्न विचारला होता 15 जून 2025च्या सेट परीक्षेला एज्युकेशन शिक्षणशास्त्र विषयातून
वेदांतावरील मूळ ग्रंथ हा टिंबटिंब आहे. शांकर भाष्य, ब्रह्मसूत्र, अनुभाष्य, वेदांत सौरभ. बघा हा देखील भारतीय पहिला जो उपमुद्दा होता आपल्या अभ्यासक्रमातील पहिल्या घटकातील भारतीय तत्वज्ञान याच्यावरच आधारित प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे ब्रह्मसूत्र. वेदांतावरील मूळ ग्रंथ आहे ब्रह्मसूत्र. तर बघा त्याचं स्पष्टीकरण, वेदांत दर्शन हे उपनिषदाचं सार आहे. वेदांताचे मुख्य आधारस्तंभ आहेत प्रस्थान त्रय्य म्हणून त्याला ओळखलं जातं. एकूण 4 वेद आणि त्याचं विभाजन वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये एकूण 108 उपनिषद आहेत, ज्याला श्रुती स्थान म्हणतो, म्हणजे ऐकण्याच्या माध्यमातून. भगवद्गीता ही स्मृती प्रस्थान आहे, तर ब्रह्मसूत्र हे न्याय प्रस्थान आहे. न्यायाची बाबी त्यामध्ये मांडलेल्या आहेत. यापैकी महर्षी व्यासांनी संकलिलेले हे ब्रह्मसूत्र, जे वेदांत सूत्र हा वेदांत तत्वज्ञानावरील मूळ ग्रंथ आहे, ज्यावर नंतर शांकर भाष्य म्हणजे शंकराचार्यांनी लिहिलेलं भाष्य त्यावर आधारित आहे. आणि अनुभाष्य हे वल्लभाचार्यांनी लिहिलेलं भाष्य आहे. यासाठी टीकाग्रंथ भाष्य लिहिलं गेलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्या प्रत्येक पर्यायाचं विश्लेषण देता येतं. त्यानंतर चौथा प्रश्न विचारला होता, पाहू शकता आपण. बौद्ध त्रिपिटकाचे 3 भाग खालील प्रमाणे आहेत: आदिधम्मपिटक, सम्यक पिटक आणि आर्य सत्य पिटक. तर योग्य उत्तर काय आहे? सी पर्याय, आदिधम्मपिटक, विनय पिटक आणि सुत्त पिटक. बघा योग्य उत्तर सी पर्याय आहे. त्याचं विश्लेषण, त्रिपिटक हे बौद्ध धर्माचं मूळ धर्मग्रंथ आहे. त्रिपिटक ज्यामध्ये 3 पेट्या, ज्ञानाच्या 3 पेट्या. त्रिपिटक म्हणजे ज्ञानाच्या 3 पेट्या बौद्ध तत्वज्ञानामध्ये सांगितलेल्या आहेत. पहिलं म्हणजे विनय पिटक, यात भिक्खू आणि भिक्खुनी यांच्यासाठी असलेले शिस्त आणि आचरण नियम, कोड ऑफ कंडक्ट्स ज्याला आपण म्हणतो, ते त्यामध्ये मांडलेले आहेत. उदाहरणार्थ भिक्षूंनी पाळायचे नियम. त्यानंतर दुसरं पिटक आहे सुत्त पिटक, यात बुद्ध आणि त्यांच्या शिष्यांचा संवाद, उपदेश, धर्मतत्व यांचा समावेश यामध्ये आहे. सुप्त पिटकामध्ये आपला प्रश्न विचारला जाईल, विनय पिटकामध्ये काय आहे, सुप्त पिटकामध्ये काय आहे, तर बुद्धांच्या कथा आणि शिकवण सुप्त पिटकामध्ये आहे. आणि तिसरं आहे ते त्रिपिटकातील आदिधम्म पिटक, यात बौद्ध तत्वज्ञानाचे तार्किक व मानसिक विश्लेषण हे उच्च पद्धतीचं आहे. उच्च सिद्धांत यामध्ये मांडलेले आहेत. पुढचा प्रश्न 5वा. बघा खालीलपैकी कोणते विधान जैन धर्माबाबत खरे आहे? बघा हा देखील भारतीय पाश्चात्य म्हणजे भारतीय तत्वज्ञानावरच आधारित प्रश्न आहे. जैन तत्वज्ञानावर. योग्य उत्तर काय आहे? तर योग्य उत्तर आहे ए पर्याय. जैन धर्म हा वास्तवतावादी आहे आणि तो वेद प्रामाण्य मानत नाही. वेद हे प्रमाण आहेत असं मानत नाहीये. त्यामुळे ए पर्याय योग्य आहे. त्याचं स्पष्टीकरण आपण खालील पद्धतीने पाहू शकता. जैन धर्माची मुख्य तत्वे वेद प्रामाण्य. जैन आणि बौद्ध दोन्ही धर्म नास्तिक परंपरा गणले जातात, म्हणजे ते देव मानत नाहीत, कारण ते वेदांचे अंतिम प्रामाण्य मानत नाहीत. बौद्ध आणि जैन धर्म. तर वास्तवतावाद. जैन धर्म जगातील अनेकत्व आणि अनेकत्ववादावर म्हणजे अनेक दृष्टिकोनाचं अस्तित्वावर भर देतो. या अर्थाने ते वास्तवतावादी आहेत आणि जगाला क्षणभंगूर मानत नाहीत. जग हे वास्तव आहे आणि सत्य आहे असं हे तत्वज्ञान मानतं. आदर्शवाद आणि निसर्गवाद. जैन धर्म आदर्शवाद आणि निसर्गवाद या पाश्चात्य संकल्पनेवर आधारित नाही. त्याचे मूळ केवळ ज्ञान आणि त्रिरत्नावर, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य याच्यावर आधारित आहे जैन तत्वज्ञान. त्रिरत्न. 6वा प्रश्न आहे. भारतीय अध्यात्मवाद हा पाश्चात्याशी बराचसा मिळता जुळता आहे. कोणता? आदर्शवाद, वास्तवतावाद, निसर्गवाद, कार्यवाद. योग्य उत्तर काय आहे? 6व्या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर तर आदर्शवाद. ए पर्याय योग्य आहे. भारतातील अध्यात्मवाद आणि पाश्चात्य आदर्शवाद
यांच्या अनेक मूलभूत साम्य आहेत. उदाहरणार्थ आदर्शवाद भौतिक जगापेक्षा विचार, मन आणि आत्मा हे अंतिम सत्य मानतो. आयडियाज, माइंड, स्प्राइट आणि भारतीय अध्यात्मवाद आत्मा, ब्रह्म, चैतन्य आणि अंतिम आणि शाश्वत मानतो आणि भौतिक जग मायेचं जग अस्थायी मानतो. तर साम्य दोन्ही विचारांना आध्यात्मिक आणि मानसिक तत्वाला अंतिम सत्य मानतात आणि भौतिकतेला गौण स्थान देतात. त्यामुळे दोन्ही विचारधारेमध्ये साम्य किंवा समान बाबी आहेत असं आपण म्हणू शकतो. पुढचा 7वा प्रश्न बघा. निसर्गवाद स्पष्टपणे जाहीर करतो की काय जाहीर करतो? आपला आत्मा हे सर्व ज्ञानाचा स्रोत आहे. निसर्ग हा सर्व ज्ञानाचा स्रोत आहे. ज्ञान हा विचारांचा परिणाम आहे. ज्ञान हे सृजनशीलतेतून जन्माला येते. काय योग्य उत्तर आहे? चला, आपल्या प्रतिक्रिया आपण चॅट बॉक्स मध्ये देऊ शकता. आपण आपल्या मनपटलावर एखाद्या प्रश्नासंदर्भात आपण नेमका कसा विचार करतोय हे आपल्याला या तुमच्या प्रतिक्रियेतून तुम्हाला समजणार आहे. म्हणजे प्रश्न ज्यावेळेस आपण मागील प्रश्नपत्रिका सोडवतो किंवा टेस्ट सिरीज सोडवतो त्यावेळेस आपण एखाद्या प्रश्नाबाबत त्या प्रश्न संकल्पनेवर असू देत, ज्ञानावर असू देत किंवा आकलनावर असू देत किंवा उपयोजनावर कसा विचार करतो याचं आपल्याला स्वतःलाच आपल्या प्रतिकृती किंवा आपली विचारसरणी आपल्याला दिसून येत असते. योग्य उत्तर आहे बी पर्याय. निसर्ग हा सर्व ज्ञानाचा स्रोत आहे. का बरं? तर त्याचं स्पष्टीकरण निसर्गवाद ही एक पाश्चात्य विचारधारा आहे जी निसर्गालाच अंतिम आणि संपूर्ण सत्य मानते. हा जो प्रश्न विचारलेला आहे तो पाश्चात्य तत्वज्ञानावर आधारित आहे. बरोबर आहे. दुसरा मुद्दा आपल्या अभ्यासक्रमातील निसर्गवाद. निसर्ग आणि भौतिक जग हेच अंतिम सत्य आहेत, ज्ञानाचा स्रोत. निसर्गवादानुसार निसर्ग हाच ज्ञानाचा एकमेव आणि खरा स्रोत आहे आणि व्यक्तीने इंद्रियांच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान मिळवावं. सारख्या अनैसर्गिक गोष्टीकडे ते विश्वास ठेवत नाही. पुढचा 8वा प्रश्न आहे कार्यवाद. टिंब या नावाने ओळखला जातो. तार्किक तत्वज्ञान, आध्यात्मिक तत्वज्ञान, प्रायोगिक तत्वज्ञान, तांत्रिक तत्वज्ञान. कार्यवाद कशाशी संबंधित ओळखला जातो? योग्य उत्तर काय आहे? तर प्रायोगिक तत्वज्ञान. पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. बघा स्पष्टीकरण. कार्यवाद ही अमेरिकेमध्ये विकसित झालेली एक तत्व प्रणाली आहे. मूळ तत्वज्ञान यामध्ये कार्यवादामध्ये सत्य हे स्थिर नसते तर ते परिणाम आणि उपयोगिता यावर आधारित असते. एखादी कल्पना किंवा एखादा विचार कार्यान्वित झाल्यावरच तो सत्य मानला जातो. प्रत्यक्ष कार्यवाहीत आल्यानंतर पर्यायी नावे. यामुळं कार्यवाद हा प्रायोगिक तत्वज्ञान किंवा उपयोगितावाद या नावानेही ओळखला जातो. शिक्षणात कार्यवाद करून शिकण्यावर म्हणजे प्रत्यक्ष कृतीतून शिकण्यावर भर दिला गेला पाहिजे. 9वा प्रश्न आहे वास्तवतावाद हा अध्ययनासाठी टिंबशी शिफारस करतो. हा देखील पाश्चात्य तत्वज्ञानावर म्हणजे दुसऱ्या उपमुद्द्यावरच प्रश्न विचारलेला आहे. क्रीडा पद्धत, नैदानिक पद्धत, उद्गामी पद्धत, अवगामी पद्धत. काय योग्य उत्तर आहे 9व्या प्रश्नाचं? तर उद्गामी पद्धत स्वीकारण्याचे कारण. पर्याय क्रमांक सी. उद्गामी म्हणजे आधी उदाहरणं आणि नंतर सिद्धांत. आधुनिक शिक्षणामध्ये वैज्ञानिक वास्तवतावाद हा विचारावर किंवा कल्पनावर नव्हे तर भौतिक जगाच्या वस्तुनिष्ठ ज्ञानावर जोर देतो. ज्ञान मिळवण्याची प्रक्रिया. वास्तवतावादानुसार ज्ञान मिळवण्याची सर्वात योग्य पद्धत वैज्ञानिक पद्धत आहे. या पद्धतीमध्ये निरीक्षण, प्रयोग आणि तर्क यांचा एकंदरीत वापर केला जातो. त्यानंतर आहे उद्गामी पद्धत. उद्गामी पद्धत म्हणजे विशिष्ट उदाहरणे, तथ्य यांचा अभ्यास करून त्यावर सामान्य नियम किंवा सिद्धांत निष्कर्ष करणं. त्याला आपण उद्गामी पद्धत म्हणतो. आधी उदाहरणं आणि नंतर तथ्य किंवा सिद्धांत मांडणं. उदाहरणार्थ
विज्ञान प्रयोगशाळेत विद्यार्थी अनेक प्रयोग करून विशिष्ट उदाहरणं, त्यातून एखादं नैसर्गिक नियम, सामान्य सिद्धांत तयार करतो. ही प्रक्रिया वास्तववादाच्या वस्तुनिष्ठ अनुभवजन्य ज्ञानाच्या तत्वाशी जुळते. निष्कर्ष काय सांगता येईल तर वास्तववाद वस्तुनिष्ठ सत्य आणि वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारत असल्याने अनुभव आणि प्रयोगातून सामान्य सिद्धांत काढणारी पद्धती आहे. त्यामुळे सी पर्याय योग्य आहे. इतर जे पर्याय आहेत ते बघा. अवगामी पद्धत, डिडक्टिव्ह मेथड म्हणतो आपण. ही पद्धत सामान्य नियमाकडून विशिष्ट उदाहरणाकडे, म्हणजे आधी सिद्धांत सांगितला जातो आणि नंतर त्याचे उदाहरणं सांगितले जातात. पर्याय होता क्रीडा पद्धत, प्ले मेथड. ही निसर्गवाद आणि कार्यवादाशी अधिक संबंधित आहे. तर नैदानिक पद्धत, डायग्नोस्टिक मेथड, ही अध्ययन पद्धतीपेक्षा विद्यार्थ्यांच्या समस्या आणि कमतरता ओळखण्यासाठी वापरली जाते. पुढचा प्रश्न 10वा. स्वामी विवेकानंदांच्या तत्वज्ञानाचे वर्णन असेही करता येईल. आध्यात्मिक वेदांत, बौद्धिक वेदांत, समाजशास्त्रीय वेदांत, व्यावहारिक वेदांत. योग्य उत्तर काय आहे याचं? हा देखील प्रश्न 10वा भारतीय तत्वज्ञानावर आधारित विचारला गेला होता. तर योग्य उत्तर काय आहे? व्यावहारिक वेदांत. सविस्तर स्पष्टीकरण बघा. स्वामी विवेकानंदांचे तत्वज्ञान हे अद्वैत वेदांतावर आधारित आहे, परंतु त्यांनी केवळ सैद्धांतिक तत्वज्ञानावर भर दिला नाही, तर व्यावहारिक वेदांत. तर विवेकानंदांनी वेदांताचे तत्वज्ञान ब्रह्म आणि आत्मा एकच आहेत, सामान्य लोकांच्या जीवनात सामाजिक सुधारणामध्ये आणि मानवतावादात कसे लागू करावे हे शिकवले. त्यांनी मानवामध्ये असलेले दैवी संभाव्यतेवर भर दिला आणि सेवा हे मोक्षप्राप्तीचे साधन मानले. म्हणूनच त्यांच्या तत्वज्ञानाला व्यावहारिक वेदांत असंही म्हटलं जातं स्वामी विवेकानंदांच्या. हे पहिल्या पार्टमध्ये आपण पहिल्या घटकावरचे 10 प्रश्न आणि त्याचं विश्लेषण केलेलं आहे. दुसऱ्या भागामध्ये आपण दुसरा जो घटक आहे शिक्षणाचा इतिहास, राजकारण व अर्थशास्त्र याच्यावरचे प्रश्न आपण दुसऱ्या भागामध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशा पद्धतीचे अपडेट तुम्हाला या ठिकाणी मिळत राहतील. आणि ज्या विद्यार्थ्यांना क्लास जॉईन करायचा असेल तर त्यांनी 9689047738 या क्रमांकाला तुम्ही कॉल करू शकता. धन्यवाद. अभ्यासासाठी आणि परिपूर्ण अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.